बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात। महाराष्ट्र राज्यात पीक विमा योजना राबविली जाते, परंतु या पीक विमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सर्वात जास्त प्रीमियम रक्कम ठेवण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 1160 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागतात। शेजारील अकोला जिल्ह्यात हीच रक्कम हेक्टरी 580 रुपये आहे। नंदुरबार जिल्ह्यात 412.50 रुपये हेक्टरी, सांगली जिल्ह्यात हेक्टरी 580 रुपये प्रीमियम भरावा लागतो। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लूट या पीक विमा कंपन्या व शासन करीत आहे। पीक संरक्षित रक्कम सारखीच असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड का दिला जातोय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव यांनी तालुका कृषी अधिकारी यांना केला। लोकप्रतिनिधींचे नाही लक्ष, म्हणून जनता आहे त्रस्त, त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त, असा घणाघात भालेराव यांनी केला। पीक विमा प्रीमियम मधील तफावत दूर करून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जी अधिकची रक्कम भरली ती शेतकऱ्यांना परत करावी, पीक विम्याची तारीख वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत शासनाला करण्यात आली। यावेळी प्रमोद सपकाळ, MD साबीर, आशिष वायझोडे, वर्षा वाघ, दत्ता डिवरे, वामन गुडेकर, सोपान आटोडे, एकनाथ गटमने, गजानन भालतडक, शिवाजी वाघ, मोईन राज यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।